नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बेसन पिठाचा ढोकळा तयार करणार आहोत। ढोकळा बनवताना एक खास ट्रिक तुम्हाला सांगणार आहे की त्यामुळे तुमचा ढोकळा 200% छान जाळीदार, हलका आणि स्पॉन्जी तयार होणार आहे। ढोकळा जाळीदार होत नसेल, हलका होत नसेल तर या पद्धतीने नक्की करून बघा। अगदी मार्केटमधील ढोकळाही यापुढे फेल ठरणार आहे। आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण सुरुवात करूया। त्यासाठी एक पसरट भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये ज्या भांड्याने आपण बेसन पीठ मोजून घेणार आहोत, सुरुवातीला त्यानेच पाणी मोजून घेतलेलं आहे। म्हणजे पाण्याचंही तुम्हाला अचूक असं प्रमाण सांगणार आहे। आता हे पाणी घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला सायट्रिक ॲसिड, याला निंबू फूल, निंबू सत्व असं म्हटलं जातं। तर हे सायट्रिक ॲसिड आपल्याला आपण जे पोहे खातो तर त्या पोहे खाण्याच्या नाश्त्याच्या चमच्यानेच 1 चमचा मोजून घ्यायचे आहे आपल्याला। आणि आता आपल्याला इथे 2 चमचे साखर सारख्याच चमच्याने मोजून घेतलेली आहे। एकदम सोपं असं प्रमाण सांगत आहे। आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथे मीठ। तर इथे मीठ मी 1.5 चमचा घेतलेला आहे, पण चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी अधिक ठेवू शकता। आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे फूड कलर पिवळा। इथे तुम्ही हळदही वापरू शकता, पण आपण इथे सोडा वापरत असल्यामुळे हळद आणि सोडा एकत्र आले तर ढोकळ्यावर लाल पॅचेस तयार होतात। त्यासाठी इथे आपण फूड कलर पिवळा वापरलेला आहे, कारण आपण अगदी बाजारातील ढोकळ्यासारखा ढोकळाच तयार करणार आहोत। तर आता हे घातलेले सर्व साहित्य सुरुवातीला आपल्याला पाण्यामध्ये एकत्र करून घ्यायचे आहेत। आणि एकदा का सायट्रिक ॲसिड आणि साखर पूर्ण पाण्यामध्ये विरघळली की नंतरच पुढचं साहित्य घालणार आहोत। तर बघा आता साखर आणि सायट्रिक ॲसिड विरघळलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल। तर इथे तेल बघा आपण 2 चमचे घेतलेलं आहे मोजून। तर इथे तेल घालून घेणार आहोत आपण। आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे हिंग। तर अगदी बघा 2 चुटकी एवढा मी हिंग घेतलेला आहे। तर इथे हिंगही फार जास्त असा घालायचा नाही। आणि आता हिंग, तेल दोन्ही आपल्याला पाण्यामध्ये एकत्र करून घ्यायचे। सुरुवातीला आपल्याला हे सर्व साहित्य पाण्यामध्ये एकत्र करून घ्यायचं। आता आपल्याला बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे। तर इथे बेसन पीठ सारख्याच वाटीने आपण घेतलेलं आहे। ज्या वाटीने पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने बेसन पीठ मोजून घेतलं। तर इथे बेसन पीठ वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। तर बेसन पीठ छान बारीक असायला हवं केव्हाही ढोकळा तयार करताना। हे घरचंच बेसन पीठ वापरलेलं आहे, पण जितकं छान बारीक असेल बेसन पीठ तितकाच छान ढोकळा तयार होईल। तर आता हे असंच न वापरता आपण चाळणीने गाळून घेणार आहोत। आपल्याला ही स्टेप करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण बेसन पीठ तसंच न वापरता चाळणीने तुम्ही जर गाळून यामध्ये घातलं तर तुमचा ढोकळा चांगला फुलला जातो। तर बेसन पीठ छान असं गाळून घ्यायचं आणि नंतरच वापरायचं। तर हे आता मी गाळून घेते आधी आणि नंतर मग पुढची स्टेप करूया आपण। तर बघा बेसन पीठ आपलं गाळून झालेलं आहे। आता आपल्याला हे बेसन पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे। आणि नंतर मग आपण परत यामध्ये काही साहित्य घालणार आहोत। तर आता हे पूर्ण बेसन पीठ आपलं एकत्र करून घेणार आहोत। त्यामध्ये गुठळ्या अजिबातही ठेवायच्या नाही। जितकं शक्य होईल तितकं व्यवस्थित असं बेसन पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आणि आपण जे सुरुवातीला पाणी घातलेलं होतं तर ते पाणी बघा, बऱ्याचदा काय होतं एखाद्या बेसन पिठाला म्हणजे डाळीला पाणी कमी अधिक लागू शकतं। जुनी डाळ जर असेल तुमची तर त्याला थोडंफार पाण्याचं प्रमाण हे लागू शकतं जास्त, आणि नवीन असेल तर थोडंफार कमीही लागू शकतं। तर व्यवस्थित अंदाज घेऊन पाणी वापरायचं। तर आता हे पूर्ण बेसन पीठ आणि पाणी एकत्र झालेलं आहे। तर आता इथे बघा परत थोडं पाणी घेतलेलं आहे मी। तर आता इथे फक्त आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे। पाणी मला घट्ट थोडं मिश्रण वाटत असल्यामुळे मी घातलेलं आहे, कारण माझीही डाळ जुनी असल्यामुळे मलाही थोडं पाणी वरून लागलेलं आहे। तर आता हे बेसन पिठामध्ये पाणी आपल्याला व्यवस्थित असं सुरुवातीला एकत्र करून घेऊया। आणि नंतर मग आपण आपलं स्टीमरसुद्धा गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला। तर बघा आता गुठळ्या अजिबातही राहिलेल्या नाही आणि व्यवस्थित असं मिश्रण एकत्र झालेलं आहे। आणि हलकेसे बघा यावर बबल्स आलेले आहेत, म्हणजे मिश्रण छान हलकं झालेलं आहे। आता ढोकळा करताना सर्वात आधी स्टीमरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला। आणि पाणी गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये ढोकळा स्टीम करायला ठेवणार आहोत। तर पाणी इकडे गरम होत आहे, तोपर्यंत आपण ज्या ताटामध्ये ढोकळा वाफवायचा आहे त्याला तेल लावून घेणार आहोत, म्हणजे ढोकळा आपल्याला व्यवस्थित डिमोल्ड करता येईल। तर इथे ताटाला व्यवस्थित असं तेल लावून घेणार आहोत आपण। आणि नंतर मग आपल्याला एक जी खास ट्रिक करायची आहे ती सांगते तुम्हाला। आता इथे आपण 1 चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे मोजून। जेवढं सायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे तेवढाच आपल्याला खाण्याचा सोडा घ्यायचा आहे।
तर हा असाच न वापरता आपण बघा जे हलवाई लोक ट्रिक वापरतात ती ट्रिक वापरणार आहोत. तर आपल्याला हा खाण्याचा सोडा आपल्या बोटांवर घ्यायचा आहे. हातांवर न घेता बोटांवर घ्यायचा आहे बरं. इथे मध्यभागी नाही घ्यायचा, बोटांवर घ्यायचा आहे. आणि आपल्याला हा असाच हात उलटा करून बेसन पिठामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित बेसन पीठ बघा फेटून घ्यायचं आहे. जसजसा सोडा ॲक्टिवेट व्हायला लागेल, जसजसा बेसन पिठामध्ये विरघळायला लागेल सोडा, तसतसं मिश्रण हलकं होऊन हलकंसं फिकट व्हायला सुरुवात होणार आहे. आणि तितकंच बेसन पीठ बघा फुलल्यासुद्धा जाणार आहे. पहिल्यापेक्षा इथे तुम्ही बघू शकता बेसन पीठ आपलं जे आहे ते हलकं व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्यापेक्षा बेसन पीठ फुलल्यासुद्धा गेलेलं आहे. तर हे अशीच ट्रिक बघा हलवाई करतात आणि त्यामुळेच त्यांचा जो ढोकळा आहे तो छान हलका जाळीदार तयार होतो. आपल्याला फार जास्त फेटायचं नाही, फक्त यामध्ये सोडा जो आहे तो विरघळून घ्यायचा आहे. आता हे मिश्रण लगेचच वाफवायला आपल्याला ठेवायचं आहे आणि बघा मिश्रणावर किती छान बबल्स आलेले आहेत. आता स्टीमरमधलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण तेल लावलेलं ताट ठेवणार आहोत आणि हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आता फार जास्त आपल्याला मिश्रण बाहेर ठेवायचं नाही, त्यासाठी ही स्टेप आपल्याला भराभर करायची आहे. ताटामध्ये मिश्रण जास्त काठोकाठ असं भरायचं नाही, थोडंसं ताट खाली ठेवायचं आणि हे जे उरलेलं मिश्रण आहे मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये लावणार आहे. तर बघा आता ताट आपण व्यवस्थित यामध्ये मिश्रण टाकलेलं आहे. लगेचच स्टीमरचं झाकण बंद करूया आणि 10 ते 15 मिनटं ढोकळा वाफवून घेणार आहोत. सुरुवातीचे 5 मिनटं गॅसची स्पीड आपल्याला मोठी ठेवायची आहे, नंतर गॅसची स्पीड मीडियम ठेवायची आहे. असा 15 मिनटं ढोकळा वाफवून घेणार आहोत. आता इथे ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करूया. त्यासाठी चिंच मी रात्रीच भिजत घातलेली होती. तर आता ही भिजत घातलेली चिंच व्यवस्थित हाताने मॅश करून घेणार आहोत. इथे मी मोठ्या एका लिंबा एवढी चिंच भिजत घातलेली होती आणि आता चिंच हाताने मॅश करून आपली झालेली आहे. आता हा तयार झालेला चिंचेचा कोळ आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचा आहे. गाळून घेणं खूप गरजेचं आहे. अगदी बाजारात मिळते चिंचेची चटणी, तीच चटणी आज आपण तयार करणार आहोत. ही चटणी तुम्ही ढोकळा, समोसा तसंच कुठल्याही नाश्त्याबरोबर खाऊ शकता. तर आता ही चिंचेचा कोळ आधी आपण गाळून घेणार आहोत आणि नंतर मग आपल्याला यामध्ये काही साहित्य घालायचे आहेत. तर पूर्ण जितकं शक्य होईल तितकं व्यवस्थित असा हा चिंचेचा कोळ गाळून घ्यायचा आणि नंतर यामध्ये आता बघा हे जे राहिलेले आहे चिंच ही आपण काढून टाकणार आहोत. आता हा कोळ तयार झालेला आहे चिंचेचा. तुम्ही याला चिंचेचा पल्पही म्हणू शकता. तर आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर चिंच जितकी आंबट असेल त्यानुसार गुळाचं प्रमाण ठरवायचं. तर ही चिंच जास्त आंबट नसल्यामुळे इथे मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ आपण यामध्ये पूर्ण विरघळून घेणार नाही आहोत, फक्त घातलेला आहे गूळ. नंतर हा चिंचेचा कोळ जो आहे तो आपल्याला शिजवायचा आहे. तर यामध्ये आता आपल्या चटणीला छान दाटसरपणा यावा यासाठी मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि याची एक स्लरी तयार करून घ्यायची. कॉर्नफ्लॉवरऐवजी तुम्ही मैद्याचा सुद्धा वापर करू शकता. त्यानेही तुमची चिंचेची चटणी अगदी बाजारात मिळते तशी तयार होईल. कारण बाजारामध्ये कॉर्नफ्लॉवर न वापरता मैदाच वापरला जातो. आणि चटणीला छान रंग यावा यासाठी मी ऑरेंज फूड कलर घेतलेला आहे. हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल, पण आपण अगदी बाजारातील चटणीसारखी चटणी तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी वापरलेला आहे. तर फूड कलरसुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे आणि हे पातेलं आपण आता गॅसवर ठेवलेलं आहे. जसजसा तुमचा गूळ वितळला जाईल तसतसाच हलकासा चटणीचा रंग बदलायला सुरुवात होते. तर आता आपण यामध्ये घालणार आहोत सुरुवातीला काळं मीठ. तर आपल्याला इथे चवीनुसार काळ्या मिठाचा वापर यामध्ये करायचा आहे. आणि आता काळं मीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे पावडर आणि सुंठ पावडर घालायची आहे. तर इथे दोन्हीही मी एकत्र करून घेतलेले आहेत आणि आपल्याला घालायचे आहेत. तर पाव चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा सुंठ पावडर असं मी अर्धा चमचा यामध्ये घातलेला आहे दोन्ही पावडरीचा आणि ते आपल्याला यामध्ये एकत्र करून घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्याला हलकंसं लाल तिखटाचा सुद्धा वापर करायचा आहे. तर अगदी पाव चमच्यालाही थोडं कमी इतकं लाल तिखट मी घातलेलं आहे यामध्ये. आणि आता सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे. एकदा का चटणी उकळायला सुरुवात झाली की यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालणार आहोत. तर आता इथे बघा चटणीला हलकीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. एकदमच न घालता आपल्याला थोडं थोडं कॉर्नफ्लॉवरची स्लरी यामध्ये घालायची आहे आणि एकत्र करायचं आहे. तर इथे परत आपण पूर्ण जी स्लरी आहे ती घालून घेणार आहोत.
आणि ही चटणी आता आपल्याला उकळवून घ्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. ही चटणी आपली अगदी ढोकळ्यासोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर आपण ही आता थंड करायला ठेवणार आहोत. इकडे मी आता ढोकळ्याखालची गॅस बंद केलेली आहे. आता झाकण उघडून घेऊया आणि आपला ढोकळा छान स्टीम झाला आहे की नाही ते चेक करूया. तर इथे सुरीने दाखवते तुम्हाला. ढोकळा व्यवस्थित असा आपला स्टीम झालेला आहे. तर आता खाली काढून घेऊया ताट आणि थंड करायला ठेवूया. इथे आता आपण तडका तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथे 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं. तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे पाव चमचा. मोहरी छान फुटल्यानंतर हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहेत. तर इथे काप तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आणि नंतर कढीपत्ता घालायचा आणि लगेचच झाकण ठेवायचं. आता कढीपत्ता छान तेलामध्ये तळल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये आणि नंतर आपल्याला साखरसुद्धा घालायची आहे. तर परत या तडक्यामध्ये आपण 2 चमचे साखर घालणार आहोत. यामुळे ढोकळ्याचं आंबट जे आहे ढोकळा ते बॅलन्स होणार आहे आणि चवही छान लागणार आहे. तर आता ही व्यवस्थित फोडणी आहे ती आपण बघा यामधली साखर विरघळून घेणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत. आता ही फोडणी तयार झालेली आहे. तर ढोकळा आता बघूयात. बघा यावरची जाळी बघून वरूनही किती छान जाळी तयार झालेली आहे ढोकळ्यावर. आता हा ढोकळा आपण पूर्ण थंड होऊ देऊया आणि नंतर कट करूया. तर इथे ढोकळा आपला थंड झालेला आहे. तर सुरुवातीला पूर्ण कडा ज्या आहेत ढोकळ्याच्या त्या मोकळ्या करून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला हा ढोकळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. जितका छान ढोकळा थंड होईल तितकाच ढोकळा तुमचा व्यवस्थित असा कट केला जातो. गरम असतानाच ढोकळा कट करायचा नाही. तो व्यवस्थित निघत नाही ढोकळा आणि कटही होत नाही. तर आता इथे हा ढोकळा मी आधी कट करून घेते. नंतर आपण यावर फोडणी घालणार आहोत आणि ढोकळ्यावरची जाळीसुद्धा तुम्हाला दाखवते किती छान तयार झालेली आहे. हा ढोकळा फोडणी न घालता तुम्ही असाही ठेवू शकता आणि ऐन वेळेवर यावर फोडणी तुम्ही घालू शकता. म्हणजे ढोकळा अगदी तुमचा तसाच राहतो. तर आता बघा तुम्हाला ढोकळा बाहेर काढून दाखवते मी. यावरची जाळीसुद्धा दाखवते किती हलका आपला ढोकळा झालेला आहे. अगदी बाजारात मिळतो त्यापेक्षाही भारी ढोकळा तुम्ही घरी तयार करू शकता. तर आता व्यवस्थित काढून दाखवते आणि निघालाही बघा किती व्यवस्थित असा. आता जाळी बघू शकता बघा. आहे ना किती छान जाळीदार असा तयार झालेला. अजिबातही कुठे चिकट नाही आणि किती हलका आहे बघा. अगदी हाताने तुम्हाला दाबला असता ढोकळा व्यवस्थित त्याचा पूर्ववत असा आकार घेतो. आणि जवळून दाखवते आता बघा तुम्हाला जाळी. तर मंडळी तुम्हीही इतका छान जाळीदार ढोकळा घरी तयार करू शकता. फक्त मी सांगितलेली एक ट्रिक वापरा आणि अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमचा ढोकळा हा परफेक्ट असा जमणारच. फक्त मी सांगितलेल्या ज्या स्टेप आहेत त्या तशा करून बघा आणि तुम्ही जर नवशिकेही असाल तरीही तुम्ही करू शकता. इतका साधा सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेला आहे मी ढोकळा. आता यावर आपण फोडणी जी तयार केलेली आहे म्हणजे जो तडका तो घालून घेणार आहोत आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, तुम्ही शेवही घालू शकता तर आता ढोकळा कसा सर्व करायचा ते सुद्धा सांगते तुम्हाला. तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन उपयुक्त झटपट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच एखाद्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.